सरकारनं मागण्या मान्य केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पहिले प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार। पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयात सभा घेणार। जरांगे पाटलांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात तालुका पातळीवर 11 लोकांची टीम काम करणार। ही टीम नोंदणीसंदर्भात शिंदे समितीला मदत करेल। यामध्ये मोडी, उर्दू, फारसी या भाषांचे अभ्यासक असणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी उद्या किल्ले रायगडावर जाणार। नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा। जरांगेंचं मराठा समाजालाही आवाहन। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक। ओबीसीतून मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर चर्चा करणार। भुजबळांकडून सर्व समाजाच्या नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना। ओबीसींमध्ये निर्माण झालेली भावना चुकीची नाही। सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही। ओबीसी समाज पण मतदान करतो हे विसरू नका। मंत्री छगन भुजबळ यांचं सरकारला घरचं आहेर। छगन भुजबळ आमचे सहकारी, त्यांनी अधिसूचनेबाबत माहिती घेतल्यास त्यांचा गैरसमज दूर होईल। भुजबळांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात मतभेद असतील तर भुजबळांनी राजीनामा द्यावा। भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, त्यांनी स्वाभिमान दाखवून राजीनामा द्यावा। खासदार संजय राऊतांचा भुजबळ यांना खोचक सल्ला। मराठा आरक्षणावरील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही। मराठा आरक्षणामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण आणि राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। नारायण राणेंचा मराठा आरक्षणावर सरकारला हा घरचा आहेर आहे। कुणबी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा विषय वेगळा आहे। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचं काम सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सरकार अधिसूचना आधीही देऊ शकलं असतं। अधिसूचनेसाठी जरांगेंना मुंबईत यावं लागलं। हे सरकार असंवेदनशील सरकार। मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानं जरांगे खुश। ओबीसी आरक्षणालाही कोणताच धक्का लागलेला नाही। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयानं ओबीसींचं नुकसान नाही। शिंदे समितीला मिळालेल्या नोंदी जुन्याच आहेत। ओबीसींना चिंता करण्याची गरज नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं। सरकारच्या निर्णयातून मराठा समाजाला काही मिळालं नाही। विनायक राऊतांचा शिंदेंवर आरोप। सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी थांबू नये। विनायक राऊतांचा जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि मराठा तरुणांनी आंदोलन कसं करावं हे जरांगे पाटलांनी जगाला दाखवून दिलं। शहाजी बापू पाटलांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। जरांगे पाटील प्रामाणिक आणि निष्ठावंत। खासदार इम्तियाज जलीलांकडून जरांगेंचं कौतुक। मुस्लिम समाजात कोणी जरांगे होत असेल तर मी त्याच्यासोबत, जलील यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणावर तज्ज्ञांचं विश्लेषण सुरू। त्या विश्लेषणानंतरच बोलणं योग्य राहील। मराठा आरक्षणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। खासदार इम्तियाज जलील यांचं सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य। जलील यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता। इम्तियाज जलील आणि भाजपचे अंतर्गत संगनमत। भाजपकडून जलील यांना वादग्रस्त बोलण्याची परवानगी। जलील यांच्या सावरकरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न। हिंदी भाषा उत्तम, पण हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही। सर्व शाळांत 1ली ते 10वी मराठी भाषा अनिवार्य करा। राज ठाकरेंची मागणी। चालू वर्षांपासून 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती। उच्च शिक्षणही मराठी भाषेत करणार। दीपक केसरकरांची माहिती। तर शिक्षकही चांगले ठेवा, पुढे नाही तर गोंधळ होईल। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मोदींना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम, मग आपल्याला का नाही? राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा। तर महाराष्ट्रातच मराठी लोकांना घर कशी नाकारले जातात? राज ठाकरेंचा सवाल। सोलापूरच्या माढा तालुक्यात आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन। प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर सुनावणी होणार। नितीश कुमारांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार। ह्या टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। सरकारमध्ये समतोल नसल्यानं मी राजीनामा दिला। पक्षांची भूमिका समजून निर्णय घेतला। इंडिया आघाडीत कुणी काहीही करत नव्हतं। नितीश कुमार यांची प्रतिक्रिया। नितीश कुमार दारात आले तरी भाजपले घेणार नव्हते। नितीश कुमार एकटे पलटूराम नाही, भाजपही पलटूराम। नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर राऊतांचा भाजपवर निशाणा।
सरकार यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडताय, सत्ताधाऱ्यांनी दडपशाही सुरू. नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य. माझं कोण वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. महाराष्ट्रात देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न चालणार. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. नवीन सरकार आल्यापासून गुंडगिरी वाढली, या सरकारवर कोणाचाही नियंत्रण नाही. गुंडगिरीच्या बाबतीत कुणाचा बाप कुठे आहे हे स्पष्ट करा. नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका. प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना गृह विभाग सांभाळायला दिलाय का? पोलिसांना खेळणं समजू नका, तुमचा माज लवकरच उतरवू. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची आमदार नितेश राणेंवर ही टीका. गिरीश महाजनांना सातत्यानं माझी आठवण. राम नामाचा जप केल्यानं एखाद्याला मुक्ती मिळते, तसं माझ्या नावाचा जप केल्यानं महाजनांना मुक्ती मिळते. एकनाथ खडसेंचा महाजनांना हा टोला. दादरचे कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण. मोदींच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून नव्या मतदार नोंदणीचे काम. युवासेनेचा आरोप. युवासेनेची मुंबई विद्यापीठाकडे तक्रार.